एका बाजूला नाशिकमध्ये अशोक खराचं प्रकरण गाजत असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय, तेही नाशिकमधून। आणि याच प्रकरणात सुद्धा तरुणींना कशा प्रकारे जाळ्यात ओढण्यात आलं याबद्दलचे काही खुलासे होत आहेत। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे। तसंच त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा सुद्धा आरोप करण्यात येतोय। शिवाय पीडित तरुणींचं कार्यालयामध्ये लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली। धर्मांतराच्या रॅकेटचा पर्दाफाश, प्रेमाच्या नावाखाली लैंगिक अत्याचार, बहुराष्ट्रीय कंपनीतला धक्कादायक प्रकार। नाशिक शहर पुन्हा एकदा हादरलंय। एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रेमाच्या नावाखाली लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचं रॅकेट उघडकीस आलंय। दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शर्फी शेख, शाहरुख शेख, आसिफ अन्सारी हेच ते आरोपी ज्यांनी त्या पीडितांवर अत्याचार केला। या सर्व आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत एकसारखी असल्याचं पोलीस तपासातून उघडकीस आलंय। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे। आरोपी हे कंपनीत महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते आणि त्याचाच आरोपींनी गैरफायदा घेतला। आपल्या सोबत काम करणाऱ्या सहकारी तरुणी आणि महिलांना आरोपींनी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून पीडितांवर लैंगिक अत्याचार केला। तसंच ऑफिसमध्ये पीडितांशी त्यांनी वारंवार लगट करण्याचा प्रयत्न केला। आरोपींनी पीडितांचा वारंवार पाठलाग करून त्यांना मानसिक त्रास दिला। त्यांना जबरदस्तीनं मांसाहार करायला भाग पाडलं। पीडितांचा कार्यालयात वारंवार विनयभंग केल्याचं पोलीस तक्रारीतून उघडकीस आलंय। एक मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये अडकवलं। पहिल्यानं तिच्यावरती अन्याय अत्याचार केला, तिचे व्हिडिओ तयार केले, दुसऱ्याला दिले, दुसऱ्यानं ते आता तुझ्या घरी सांगतो, तुझ्या पालकांना सांगतो, नातेवाईकांना सांगतो, परत त्या मुलीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, परत ती माहिती तिसऱ्याला दिली, तिसऱ्यानं संबंध प्रस्थापित केले। किती सिरियस प्रकरण आहे। हे आरोपी प्रेमाच्या नावाखाली धर्मांतराचं रॅकेट चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आरोपींनी पीडितांचा बळजबरीनं धर्मांतराचा प्रयत्न केला, तर काहींना नमाज पठण करायला भाग पाडलं। आरोपी पीडितांसमोर हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत असल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं गेलंय। मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, टीएल पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे। ओपन कॅबिन असतं, म्हणजे हॉल असतं, एकमेकांच्या समोर असतं, तर ते फ्रेंडली होऊन जातात। त्या हिशोबाने त्यांचं बोलण्याची पद्धत पण थोडी फ्रेंडली होऊन जाते। तर मला वाटतं असं त्यांना गैरसमज झालेला आहे का फिर्यादींनी, आरोपींनी वाईट नजरेने बघितलं। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी एसआयटी मार्फत चौकशी सुरू केली आहे। एका बहुराष्ट्रीय कंपनीत हा प्रकार घडलाय। या प्रकरणी 6 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या पुढच्या पोलीस चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक। एकीकडे हा सगळा धक्कादायक प्रकार, तर दुसरीकडे लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्यात। लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी ऑपरेशन दुर्गा राबवत असल्याचं मेधा कुलकर्णींनी सांगितलं। ऑपरेशन दुर्गा म्हणजे या नावानं त्यांनी एक विशिष्ट कक्ष तयार केलाय। हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे। या हेल्पलाईनवरून मुलींचं समुपदेशन केलं जाईल असं खासदार मेधा कुलकर्णी सांगतायत। त्यासोबत अडचणीत असलेल्या मुलींपर्यंत मदत पोहोचवली जाईल असा दावाही त्यांनी केलाय। आमच्या मध्ये जेवढी ताकद आहे, आम्ही ऑपरेशन दुर्गा नावाचा एक सेल सुरू करत आहोत। ऑपरेशन दुर्गाची प्रेरणा मला सायली सुर्वेकडनंच मिळालेली आहे।
किंवा अशा विविध ज्या मुली आहेत ज्यांना इंडिव्हिज्युअली आम्ही हँडल करत असतो, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत असतो. तर समुपदेशन आणि पुनर्वसन त्या मुलींचं कसं व्हावं किंवा प्रशासनाची मदत तातडीने मिळवून देण्यासाठी म्हणून आमच्या अनुभवाचा, आमच्या संपर्काचा उपयोग त्या मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळी मदत त्या ऑपरेशन दुर्गाच्या माध्यमातून केली जाईल. सासवडवरून कोंढव्याकडे निघालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाचा समारोप झाला. बोबदेव घाटात हनुमान चालिसाचं पठण करत आंदोलन थांबवण्यात आलं. पुरंदर इथं होणाऱ्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातल्या जमिनींना सोन्याचे मोल आलं आणि या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातल्या विविध गावांमध्ये मुस्लिम समाजाकडून मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी केली जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. आमचा वाद काही पोलीस प्रशासनाशी नाही आहे. आमचा वाद या चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधातला आहे. धर्मांतरण करणं, लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद या सगळ्या बाबीच्या विरोधात आहे. तर आम्ही या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाच्या कानावरती घातलेल्या आहेत. आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन करतोय आणि तशा पद्धतीने आम्ही पुढे जाणार. यानंतर वळूया आणखी एका राजकीय बातमीकडे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होतीये. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न झाले, पण बिनविरोधाची शक्यता आता धूसर झाली आहे. कारण काँग्रेसनं ही निवडणूक लढण्याची ठाम भूमिका घेतलेली दिसतीये. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यात ही थेट लढत होण्याची शक्यता आहे. बारामतीत बिनविरोधची शक्यता धुसर. राष्ट्रवादी काँग्रेसला संवादाचा विसर. बारामतीत काँग्रेसमध्येही दुफळी. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील निधनानंतर होत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांसह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र या निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि काँग्रेसच्या आकाश मोरेंशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या पश्चात होत असलेली ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केली. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांकडून पुढाकार घेणं अपेक्षित होतं. त्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी संवाद साधणं महत्त्वाचं होतं. मात्र त्यात दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते कमी पडल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून जरूर अनपोज करण्याच्या संदर्भामध्ये विनंती येत आहे आणि त्यांची विनंती येत असताना आम्ही देखील अत्यंत सभ्यतेच्याच भाषेत त्यांच्याशी बोलत आहोत. त्यामुळे जी सुसंस्कृतपणाची जी अपेक्षा आहे त्याचा कुठेही गालबोट गेलेला नाही. आम्ही त्यांचे फोन उचलत आहोत, कुठेतरी प्रत्यक्ष बोलल्या जात आहे. त्यामुळे यात असा तणाव आणि एकदम जानी दुश्मनी वगैरे असं काही नाही. राजकारणाला राजकारणाच्या सारखं हे सभ्यतेने पुढे गेलं पाहिजे, हीच भूमिका काँग्रेसची आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या पक्षानं उमेदवार उभा केला नाही, पण काँग्रेसशी यावर बोलणी करण्याविषयी सुप्रिया सुळेंनी कानावर हात ठेवले. कोणी काही जबाबदारी किंवा फोन काही फारसा केलेला नाही. केला असता तर आम्ही अर्थातच आमच्या मित्रपक्षांशी जरूर बोललो असतो, पण म्हणजे ते कुणाशी बोलले, काय बोलले ह्याची फारशी माहिती आम्हाला नव्हती. आम्ही आमचा स्टँड क्लिअर केला. माननीय उद्धवजींनीही मनाचा मोठेपणा दाखवून जो स्टँड घेतला आणि काँग्रेसचं एक वेगळं मत होतं. त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये अर्थातच हा प्रश्न हा होऊ शकतो. याच मुद्द्यावरून पार्थ पवारांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. ती टीका काँग्रेसच्या चांगलीच जिवारी लागली. ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे, त्यांच्यावर कधी माणूस प्रयत्न नाही करत. त्यांना स्वतःच कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही. समजलं? आता कसं आहे, पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चाललाय, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन, त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय. महाशक्ती समोर शरणागती पत्करणाऱ्यांनी काँग्रेसवर बोलू नये अशी बोचरी टीका काँग्रेसनं पार्थ पवारांवर केली. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटक काँग्रेसनेच अपघाताची FIR नोंदवल्याची आठवण काँग्रेसनं पार्थ पवारांना करून दिली. पार्थ पवारांच्या टीकेला हर्षवर्धन सकपाळांनीही उत्तर दिले. त्यामुळे जिथे प्रतिनिधित्व दीर्घकाळ मिळालं नाही त्या बारामतीत आजपर्यंत काँग्रेस आहे.
तर इतर ठिकाणी काँग्रेस कुठे डाऊनफॉल होण्याचा प्रश्नच नाही. हे अत्यंत सभ्यतेने या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि ते ज्या भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आहेत त्यांचा एकेकाळी नारा होता काँग्रेस मुक्त भारत करण्याचा. मात्र आता भारतीय जनता पक्षच ही काँग्रेसयुक्त झालेली आहे आणि तो पक्ष हा काँग्रेसच्या विचाराला हा कुठेतरी संपू शकला नाही. हे देखील वस्तुस्थिती आहे. ही संपासंपीची भाषा करणं काही योग्य नाही. दरम्यान ठाकरेंच्या पक्षानं या निवडणुकीत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध करा असं आवाहन करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर संजय राऊतांनीही निशाणा साधलाय. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतात. हो, जनभावना काय याची व्याख्या त्याने एकदा सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाणांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा उमेदवार करताना जनभावना नव्हती. अशा जनभावना पायदळी भाजपने कशा तुडवल्या याची अनेक उदाहरणं आम्हाला देता येतील. देशभरातली, महाराष्ट्रातली, सर्वच देता येतील. विशेष म्हणजे काँग्रेसनं निवडणुकीत उमेदवार दिला असला तरी बारामतीतील काही काँग्रेस नेत्यांना ही भूमिका पटलेली नाही. यामुळे काँग्रेसमधील दुफळी उघड झाली आहे. मात्र काँग्रेसमध्ये एकवाक्यता असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलाय. काँग्रेस म्हणून आम्ही एक संघ आहोत. कुठल्याही प्रकारचे 2-3 मतप्रवाह असण्याचा दुरान्वय संबंध नाही. आणि जरूर या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या मृत्यूची एक सहानुभूती आहे. त्या सहानुभूती काँग्रेसला देखील आहे आणि त्यामध्ये काही 2 मतं आहेत, 3 मतं असं नाही. आम्ही काँग्रेस म्हणून एक संघ स्वरूपात इथे आहोत आणि यामध्ये असणारी आमची जी भूमिका आहे ही राजकीय स्वरूपाची भूमिका आहे आणि ती भूमिकेलाच घेऊन आम्ही पुढे जाऊ. बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांसह 53 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. आता उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी लढतीचं चित्र स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांचा विसर पडलाय का असा सवाल शरद पवारांच्या पक्षांच्या नेत्याकडून केला जातोय. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या बॅनरवर फक्त प्रफुल्ल पटेल आणि स्थानिक नेत्यांचे फोटो. यावेळी दिवंगत अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं. या बॅनरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा फोटो आहे, मात्र अजित पवारांचा फोटो बॅनरवर नाहीये. काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सुद्धा अजित पवारांचा फोटो नव्हता. या बॅनरच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधला. याचा अर्थ असा आहे की अजितदादांना हळूहळू विस्मरणात ढकलायचं आणि लोकांच्या मनामधून, बुद्धीमधून अजितदादांना संपवायचं. अतिशय खेदाने म्हणायला लागेल की अजितदादांना विस्मरणात ढकलायचा हा जो काही प्रयत्न आहे तो खूप खेदजनक आणि लोकांना अजितदादांना जे प्रेम करत होते, अजितदादांवर ज्यांची निष्ठा होती त्यांना धक्का देणारा प्रकार आहे. काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादाचा फोटो नाही यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे. आता हे सगळ्या गोष्टी त्यामुळे अडचण नक्की झालेली आहे. समरजित घाटगे यांनी आज भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला. समरजित घाटगेंची त्यामुळे पुन्हा भाजपवासी ते झाले. समरजित घाटगेंना विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी शेवटच्या क्षणी प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा समरजित घाटगे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये डेरेदाखल झाले. सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता तुमच्या सगळ्यांचा ऐकून सगळे प्रयोग झालेले आहेत. आता आणि काय प्रयोगाला स्कोप नाही आहे. आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आहे. माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची. आणि त्याच्यामुळं मला आता वाटते की
त्या संघटनात्मक कामाला आपण काम करू. धनंजय महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये म्हणजे जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो आमची राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि परत आता काम करायची आम्हाला संधी मिळते. ते भाजपचेच होते, फक्त तिकिटीच्यासाठी आमच्याकडे आले होते. तिकीट मिळाली, लढले आणि परत ते भाजपवासी झालेले आहेत. त्यामुळे काही वेगळं काय केलेलं नाही. मला चिंता एवढीच आहे की त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं म्हणजे हसन मुश्रीफ त्यांच्या अलायन्समध्ये असताना त्यांना भविष्यातले असलेला हा संकेत दिलेला आहे का. मी पहिल्यापासून सांगतो, जे अजितदादांनी पाहिलं होतं की भाजप हे स्वतःच्या ताकदीवर 2029ला उतरणार आणि ह्या सगळ्या मित्रपक्षांच्या विरोधामध्ये ताकदीने त्या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील, ह्या शंकेलाही पुष्टी आहे. आता भाजपची गाडी एवढी भरलेली आहे, कोण खिडकीला लोकांना लागलंय, कोणाचं काय होणार आहे कळत नाही. कारण की आता काय चाललंय भाजपमध्ये, 70 सीट विधानसभेला वाढणार आहेत, 500 जणांना आश्वासनं मिळणार आहेत की या 70 मध्ये तुम्हाला सुद्धा आम्ही तिकीट देतो. तशी अवस्था आहे. डिलिमिटेशनची स्वप्न येणाऱ्या प्रत्येकाला डिलिमिटेशनची स्वप्न त्या ठिकाणी दाखवली जात आहेत. बाकी काही नाही. सगळ्यांना निवडणुका लागल्या की कळेल की कुणाचं स्वप्न पूर्ण व्हायला लागले आणि कुणाचं. भोंदू अशोक खरातच्या अत्याचाराचे व्हिडिओ तुम्ही कुणाला पाठवत असाल किंवा तुम्हाला कोणी पाठवत असेल, तुम्ही फॉरवर्ड करत असाल तर सावधान. कारण पोलिसांनी आता या प्रकरणात अतिशय कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. कारण या प्रकरणातले आक्षेपार्ह व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत असं नाहीये. त्यांची विक्री सुद्धा होत असल्याचं धक्कादायकरित्या उघडकीस आलंय. टेलिग्राम, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरून व्हिडिओ 20 ते 50 रुपयांमध्ये विकले जात आहेत. मात्र ते व्हिडिओ जेलमध्ये पोहोचवू शकतात, हेही तितकंच खरं. अशोक खरात प्रकरणातील सुमारे 20 आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ते व्हिडिओ टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्रामसह काही पॉर्न साईटवरही प्रसारित होत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हे व्हिडिओ पाहण्यासाठी 20 ते 50 रुपये ऑनलाईन पद्धतीनं घेतले जात आहेत. पैसे मिळाल्यानंतर व्हिडिओ वैयक्तिक मेसेजद्वारे पाठवले जात आहेत. भोंदू अशोक खरातचे व्हिडिओ महाराष्ट्रात नाही तर देशभरात व्हायरल झाले. मात्र हे व्हिडिओ व्हायरल होणं धोकादायक आहे, कारण यातून पीडित महिलांची ओळख उघड होण्याचा धोका होता. त्यामुळे पोलिसांकडून कठोर कारवाईला सुरुवात करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र सायबर सेलनं गुन्हे दाखल केले. सायबर सेलनं आतापर्यंत सुमारे 5000 लिंक्स ब्लॉक केल्या. 450 पेक्षा जास्त सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आले. हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का? कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का? या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत. या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का? याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल. अश्लील व्हिडिओ शेअर करणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे. अश्लील व्हिडिओ शेअर करणं, डाउनलोड करणं किंवा पाहणं हा माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करणं किंवा फॉरवर्ड करणं टाळावं. अशा लिंक्स आढळल्यास त्वरित 1930 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तर या प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही असं सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय. या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टीम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत. ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरनं हटवले आहेत. पण ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असली तरी नागरिकांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या गैरकृत्यांपासून दूर राहून कायद्याचं पालन करत नेटिकेट्सनुसार वर्तन करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.
तिकडे मध्य पूर्वेमध्ये गेल्या 38 दिवसांपासून उडालेला युद्धाचा भडका अखेर शांत झाला. अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी लागू झाली असून पुढील 2 आठवड्यांसाठी हुर्मुझ सामुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून युद्धविरामाची माहिती दिली आहे. दिवसांनंतर अखेर युद्ध थांबलं. इराण अमेरिकेची युद्धविरामावर सहमती. ट्रम्प यांची सोशल मीडियावर घोषणा. 7 एप्रिलची रात्र. इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होईल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि जगभरात अस्वस्थता निर्माण झाली. अवघं जग श्वास रोखून बसलं होतं. ट्रम्प यांनी इराणला मंगळवार रात्री 8 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र डेडलाईन संपायला अवघा 1 तास उरलेला असताना ट्रम्प यांच्याकडून सोशल मीडियावर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासाने इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनीही दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असून चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. तर अमेरिकेचे जे ध्येय होतं रेजिम चेंज करणं ते झालेलं नाही आहे. न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवणं ते झालेलं नाही आहे. गल्फ ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे उघडणं हे पूर्णपणे झालेलं नाही आहे. पण आता अमेरिका थकल्यामुळे म्हणा किंवा वेपन्स कमी झाल्यामुळे म्हणा किंवा जागतिक दबावामुळे म्हणा किंवा अमेरिकेमध्ये होणारे जे मिड टर्म इलेक्शन्स आहे त्याच्यामुळे म्हणा अमेरिका आता सीज फायरला त्यांनी ॲग्री केलेलं आहे. गेले 40 दिवस सगळ्या जगाला वेठीला धरणारं युद्ध अखेर थांबलं. अमेरिका आणि इराण यांनी 2 आठवड्यांसाठी सशर्त युद्धविराम करण्याचा करार केला. युद्धविरामानंतर ट्रम्प यांनी केलेल्या निवेदनात इराणने अमेरिकेला 10 मुद्द्यांचा प्रस्ताव पाठवल्याचं सांगितलं. अमेरिकेनं हा प्रस्ताव स्वीकारल्याचा दावा इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेनं केलाय. अमेरिकेसोबत झालेल्या कराराला इराणचं सरकार आणि सरकारी माध्यमं आपल्या सरकारचा मोठा विजय म्हणून दाखवत आहेत. या विजयाचा जल्लोष इराणच्या रस्त्यावर दिसून आला. इराणनं अमेरिकेसमोर 10 अटी ठेवल्यात. अमेरिका आणि इस्रायलनं भविष्यात कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याची लेखी हमी द्यावी. सर्व अणु आणि आर्थिक निर्बंध हटवावेत. अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी गोठवलेला सुमारे $100 अब्ज निधी इराणला परत मिळावा. इराणला होर्मुझ सामुद्रधुनीवर आपले कायदेशीर आणि सुरक्षा नियंत्रण कायम ठेवायचे आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला इराण आणि ओमानला सागरी टोल द्यावा लागेल. प्रत्येक जहाजाकडून $20 लाख म्हणजेच 19 कोटी रुपये वसूल केले जाऊ शकतात. इराणला सुद्धा संधी पाहिजे होती की युद्ध थांबवायचं, कारण त्यांच्याकडे असलेली शस्त्र किंवा ॲम्युनिशन हे कमी झालेलं होतं. 80-90% त्यांची ताकद कमी झाली असावी असं विश्लेषण याच्या आधी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आता त्यांना हा जो एक ब्रीदर मिळेल, त्यांना मध्ये जो ब्रेक मिळेल, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे युद्धात नुकसान झालेलं आहे तर ड्रोन्सची मॅन्युफॅक्चरिंग पुन्हा तयार करणं किंवा क्षेपणास्त्र तयार करणं अशा प्रकारे ते कामगिरी करतील. इराण अमेरिकेतील युद्धविरामानंतर सगळ्या जगासाठी महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या असून आणि शेअर बाजारानं मोठी उसळी घेतली आहे. कच्च्या तेलाचे दर 15% घसरलेत. हे दर $100 प्रति बॅरलच्याही खाली आलेत. सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की याचा सकारात्मक परिणाम हा स्टॉक मार्केटवरती दिसून आलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तेलाच्या किमती जो हा संघर्ष सुरू झाल्यानंतर जवळपास 25% वाढलेल्या होत्या, ज्या $120 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या होत्या, त्या तेलाच्या किमती प्रति बॅरल आता $94 पर्यंत आलेल्या आहेत. ही निश्चितपणे एक सकारात्मक बाब आहे. एक मोठा विध्वंस होण्यापासून जग आणि आखात हे वाचलेलं आहे. सीजफायर झाला आहे ही भारताकरता चांगली बातमी आहे, कारण भारताला मिळणारं सर्वात स्वस्त तेल आणि गॅस हा इकडनं मिळतो आणि लगेचच तेलाच्या किमतीमध्ये मोठी गिरावट आली की जे भारताकरता चांगलं आहे. आणि आशा निर्माण झालेली आहे की भारताचा जो व्यापार ठप्प झाला होता खास तर गल्फ देशांच्या बरोबर तो पुन्हा सुरू होईल. अमेरिका इराण यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर पाकिस्ताननं मध्यस्थी केल्याचं सांगण्यात येतं. युद्धविरामाचं श्रेय घेण्याच्या नादात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी फजिती झाली आहे.
सोशल मीडियावर शहबाज शरीफ यांनी केलेली एक पोस्ट जगभरात चर्चेचा आणि थट्टेचा विषय बनली आहे. या पोस्टच्या सुरुवातीला ड्राफ्ट पाकिस्तानी पंतप्रधानांचा संदेश असं इंग्रजीत लिहिण्यात आलं होतं. म्हणजेच हा एक ड्राफ्ट संदेश होता जो कदाचित लोकांसाठी नव्हता, फक्त पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी होता आणि जो जशाचा तसा त्यांनी पोस्ट केला होता. थोड्याच वेळात ही पोस्ट एडिट करून ड्राफ्ट हा शब्द काढून टाकण्यात आला. पाकिस्तानची व्हायची ती नाचक्की झाली होती. पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली स्क्रिप्ट जशीच्या तशी पोस्ट केल्याचा दावा आता करण्यात येतोय. ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या घोषणेआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळते. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इस्रायलनंही या युद्धविरामाला पाठिंबा दिला. मात्र हा युद्धविराम लेबनॉनमध्ये लागू होणार नाही आणि हिजबुल्ला विरोधात लष्करी अभियान सुरूच राहील असंही म्हटलंय. युद्धविरामाची मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्ताननं युद्धविरामामध्ये लेबनॉनचाही समावेश असावा अशी मागणी केली होती. ती इस्रायलनं अमान्य केली आहे. इस्रायल या सीज फायरमुळे अजिबात खुश नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की हिजबुल्ला जे लेबनॉनमध्ये आहेत, जे इराणच्या म्हणजे दिलेल्या मदतीमुळे इस्रायलवरती हल्ले करतात, ते हल्ले थांबलेले नाही आहेत, नंबर 1. आणि दुसरं, हिजबुल्ला हे पूर्णपणे जोपर्यंत बर्बाद होत नाही तोपर्यंत जे इस्रायलचं एम होतं युद्ध सुरू करण्याचं ते अचीव झालेलं नसेल. इराण अमेरिकेच्या युद्धविरामात पाकिस्तानसोबतच चीनचाही सहभाग असल्याचं ट्रम्प यांनी मान्य केलं. हल्ले थांबवून चर्चेत सामील व्हावं यासाठी बीजिंगकडून तेहरानवर दबाव आणण्यात आला होता. शेवटच्या क्षणी झालेल्या बीजिंगच्या हस्तक्षेपामुळे इराणनं हल्ले थांबवून चर्चेसाठी तयारी दर्शवल्याचं ते म्हणाले. युद्धविरामानंतर आता 10 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे, ज्यात अमेरिका आणि इराणचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. त्यावेळी युद्धविरामानंतर करार हवा आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र इराणनं करार केला नाही तर त्यांच्याकडे ना पूल असतील ना पॉवर प्लांट असा इशारा ट्रम्प यांनी दिला. तर युद्ध अजून संपलेलं नाही, हा फक्त एक विराम आहे अशी भूमिका इराणनं मांडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. या सगळ्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण बातम्यांचा हा सिलसिला असाच सुरू राहणार आहे. माझ्या सहकारी फरासोबत. धन्यवाद विलास. आपला महाराष्ट्रामध्ये पुढच्या अर्ध्या तासात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर. नाशिकमध्ये नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार, 9 गुन्हे दाखल. धर्मांतर करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा आरोप. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिकमधील घटनेतून कॉर्पोरेट जिहाद समोर आलाय. पडळकरांची टीका, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. नाशिकमधील भोंदू खराचा आणखी एक कारनामा समोर. खरात मोठे व्यावसायिक, उद्योजकांकडे नकली इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून उकळायचा पैसे. अशोक खरातचा स्पेशल 26 पॅटर्न चर्चेत. लव्ह जिहाद विरोधात भाजप खासदार कुलकर्णी आक्रमक. लव्ह जिहाद रोखण्यासाठी ऑपरेशन दुर्गा सुरू, तर पीडितांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करणार. मेधा कुलकर्णींची माहिती. सासवडहून कोंडव्याकडे निघालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाचा समारोप. बोबदेव घाटामध्ये हनुमान चालिसाचा पाठ करत आंदोलन थांबवलं. पोलिसांनी कोंडव्यातील तरुणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर निर्णय. शिरूरमधील वॉटर पार्कमध्ये दुर्घटना. महिलेच्या मणक्याचे 4 तुकडे. वॉटर स्लाईडमुळे पाणी पातळी कमी असल्यानं दुर्घटना. अपघातग्रस्त महिलेचं अर्ध शरीर झालं विकलांग. ठाण्यात भली मोठी क्रेन अनियंत्रित झाल्यानं अपघात. ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक खोळंबली. कोपरी उड्डाणपूल ते 3 हात जंक्शनपर्यंत वाहनांच्या रांगा. इराण अमेरिका संघर्षाला युद्धविराम. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा. 10 एप्रिलला इस्लामाबाद येथे होणार चर्चा, तर हॉर्मुझमधून इराण आकारणार टोल. आणि अमेरिका तसंच इराणकडून युद्धविरामाची घोषणा होता. सोनं चांदीच्या दरात उसळी. सोन्याच्या दरात 4,000 तर चांदीच्या दरात तब्बल 11,000ची वाढ.
नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर खालच्या भाषेत टीका केली आहे. निवडणूक आयोगाचा फोटो ट्विट करत राऊतांनी आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत. संजय राऊतांच्या या विधानाचे काय पडसाद उमटतात याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केलेली आहे. मात्र ही साधी सुधी टीका नाहीये, तर खालच्या शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे. निवडणूक आयोगावर खालच्या भाषेत ट्विट केलेला आहे. एक फोटो सुद्धा त्यांनी ट्विट केलाय आणि त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. संजय राऊतांनी निवडणूक आयोगाविषयी हे ट्विट केलं आहे आणि खालच्या भाषेमध्ये हे ट्विट केल्यानं आता याच्यावर वादविवाद होण्याची शक्यता आहे. आक्षेप घेतला जाण्याची ही शक्यता आहे. त्याच्यामुळे भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे पक्ष असतील किंवा त्यांचे मित्र पक्षांकडून यावर काही बचावात्मक पवित्रा घेतला जातो का याकडेही लक्ष असेल. संजय राऊत शिवसेना युबीटीचे खासदार आणि त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी आणि आक्रमक पद्धतीनं जे काही टीका टिप्पणी ते करत असतात त्याच्यासाठी ओळखले जातात. मात्र यावेळेला त्यांनी निवडणूक आयोगाविषयी खालच्या शब्दांमध्ये ट्विट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं हे ट्विट आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर टीका टिप्पणी सत्ताधाऱ्यांकडून होण्याची शक्यताही वर्तवली जाते. त्यामुळे भाजप जो देशातला आणि राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यांच्याकडून यावर काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागणार आहे. मात्र त्याचबरोबर इतरही पक्ष यावर काही बोलतात का आणि त्यानंतर आता हे ट्विट केल्यानंतर संजय राऊत स्वतः यावर काही स्पष्टीकरण देतात का तेही बघावं लागणार आहे. आणि यावर बोलण्यासाठी भाजपचे नवनाथ बन हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. बन, तुम्ही ऐकलेलं बघितलेलं असेल काय ट्विट संजय राऊतांनी केलंय ते, यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, देशाचे गद्दार निवडणूक आयोग म्हणत असतील तर जनता ही गद्दार कोण आहे आणि खुद्दार कोण आहे हे ठरवत असते. विधानसभेची निवडणूक असेल, महापालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये या देशामध्ये गद्दार कोण आहे आणि खुद्दार कोण आहे हे जनतेनं ठरवलेलं आहे. संजय राऊतांना एवढंच सांगायचंय की महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला धडा शिकवलाय आणि आता पश्चिम बंगालमध्ये देखील जनता निश्चितपणे धडा शिकवणार आहेत. ज्या पद्धतीनं संजय राऊत बांगलादेशांची साथ देण्याचा प्रयत्न करतायत, SIRच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांना हटवलं म्हणून संजय राऊतांचा तिळपापड होतोय ना, अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाबद्दल शंका उपस्थित करतायत, अशा पद्धतीची भाषा वापरतायत. संजय राऊत महाराष्ट्राने ज्या पद्धतीनं धडा शिकवला त्याच पद्धतीनं पश्चिम बंगालची जनता देखील इंडी आघाडीला धडा शिकवणार आहे. त्यामुळे संजय राऊतांनी फार काही काळजी करू नये. या देश चालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत आणि इथल्या देशातली जनता सक्षम आहेत. तुम्ही गद्दार आहात आणि जे गद्दार आहेत त्यांना धडा विधानसभेला शिकवलाय, आता देखील शिकवलं जाते आणि जे खुद्दार आहेत त्यांना निवडून देण्याचं काम करतील लोक. पण बन, ही एक संवैधानिक संस्था आहे निवडणूक आयोग आणि त्याच्याविषयी हे ट्विट आलेलं आहे संजय राऊतांकडून. आता तुमची भूमिका काय असेल पुढची? संजय राऊतांना सवय झाली आहे की आपल्या विरोधात निकाल दिला की सुप्रीम कोर्ट चुकीचा आहे, आपल्यावर कारवाई केली की ईडी चुकीचा आहे, आपल्या विरोधात निकाल आला की इलेक्शन कमिशन चुकीचं आहे. लोकसभेच्या निवडणुकीला जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या होत्या तेव्हा निवडणूक आयोग योग्य होतं. निवडणूक आयोगाबद्दल त्यांना कुठलीही शंका नव्हती. आणि जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीला अपयश आलं की सगळं खापर निवडणूक आयोगाकडे फोटायचं. ही दुटप्पीपूर्ण भूमिका आहे. याला दुतोंडी गांडूळ म्हणतात आणि अशा पद्धतीची भूमिका संजय राऊत पहिल्यांदा घेत नाहीत, सातत्यानं ती ही भूमिका घेतात. आणि याच भूमिकेला कंटाळून जनतेने उद्धवजी ठाकरेंना घरी बसवले, आदित्य ठाकरेंना देखील धडा शिकवलाय आणि संजय राऊत देखील अशाच पद्धतीनं बडबड करतात म्हणून त्यांना देखील जनतेनं कधीही निवडून दिलं नाही. सातत्यानं पाठीमागच्या दारातनं राज्यसभेत जाणं एवढंच काम संजय राऊतांना उरलंय. निवडणूक आयोगाची बदनामी करणं, इथल्या संस्थांची बदनामी करणं हा संजय राऊतांचा जुना धंदा झालाय. परंतु इथली जनता सुज्ञ आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. बन, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. तर आता पुढे नेमकं काय काय होणार या वक्तव्यावरून, या ट्विटवरून तेही बघावं लागेल. पाहुयात पुढची बातमी. किरीट सोमय्यांनी आरे कॉलनीमध्ये दाखल होऊन दर्ग्याला भेट दिली आहे. यावेळी किरीट सोमय्यांची स्थानिक पत्रकारांसोबत बाचाबाचीही झाली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर किरीट सोमय्या भडकल्याचं दिसून आलं. काही पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
यानंतर एक धक्कादायक बातमी आहे. डोंबिवलीमध्ये माणकोली पुलावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका बाईकवर तिघे बसून चालकाचे डोळे झाकून धोकादायक स्टंट करत होते आणि या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालाय. वारंवार कारवाईनंतरही स्टंटबाजी सुरूच आहे, त्यामुळे संताप व्यक्त होतोय. दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकावर एक थरारक आणि हृदयद्रावक अशी घटना घडली आहे. पुणे सतरागाची हमसफर एक्सप्रेस सुटत असताना 63 वर्षांचा प्रवासी अश्विनी कुमार बर्वे धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधल्या धोकादायक फटीत अडकले. क्षणाचाही विलंब न करता आरपीएफचे प्रधान आरक्षक गजानन आंभोरे आणि MSF जवान विशाल जाधव यांनी धाव घेतली आणि या प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढलं. जीवावर बेतलेला प्रसंग टळल्यानं मोठा अनर्थ टळलाय. बर्वेंनी जवानांचे भावनिक शब्दात आभार मानले. ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत करण्यात आलेल्या या धाडसी कामगिरीची सर्वत्र चर्चा होतीये आणि रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये गुरुदेव साम्राज्य सोसायटीमध्ये कारनं अचानक पेट घेतला. या आगीमध्ये कार पूर्ण जळून खाक झाली. कारमधील चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं तो थोडक्यात बचावलाय. यानंतर एक मोठी बातमी आहे. आझाद मैदानाबाहेर बंजारा समाजाचं आरक्षणाला घेऊन आंदोलन सुरू आहे. आम्ही इकडून हटणार नाही असं समाजातील तरुणांचं मत आहे. पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने सामने येण्याची ही शक्यता आहे. तर या ठिकाणी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. बंजारा समाजाकडून हे आंदोलन सुरू असल्याचं दिसतंय. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. कृष्णा, काय सांगाल, बंजारा समाजाचं हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे, काय भूमिका आहे त्यांची? अगदी बंजारा समाजाचं आज सकाळपासूनच आझाद मैदान येथे जे आहे ते आंदोलन सुरू होतं. त्यांच्या आरक्षणासंदर्भात आम्हाला आरक्षण देण्यात यावं असं देखील त्यांची मागणी होती. वेगवेगळ्या अनेक मागण्या होत्या, त्यातील एक महत्वाचं म्हणजे आरक्षणासंदर्भात आग्रही असल्याचं आणि त्याचबरोबर अगदी संध्याकाळनंतर जे आहे ते आझाद मैदान येथे जे आहे ती परवानगी आंदोलनास नसते. पोलीस प्रशासनाकडून देखील परवानगी नसते, परंतु त्यानंतरही इथे आझाद मैदानच्या मुख्यद्वार म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यद्वारासमोर जे आहे ते थेट बंजारा समाजाचे सर्वच जे आहे ते लोक जे आहे ते जमले आणि आंदोलन केलं. जोपर्यंत आमच्या मागण्या किंवा आम्हाला आरक्षण दिलं जात नाही किंवा आमचाच प्रमुख कोणी जोपर्यंत येऊन आम्हाला पत्रव्यवहार किंवा प्रशासनाकडून कोणी आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणाहून हलणार नाही असं देखील त्यांचा आग्रह होता. परंतु पोलिसांनी या आंदोलनादरम्यान मध्यस्थी करत आंदोलकांशी संवाद साधल्यानंतर पोलिसांच्या संपूर्ण एकत्र बोलणी केल्यानंतर किंवा जी मागणी आहे ती उद्या करू किंवा त्यांच्या संदर्भात चर्चा केल्यानंतरच थेट आंदोलन स्थळावरून जे आंदोलक ह्या आझाद मैदान या गेटच्या समोरूनच जे आहे ते गेलेले पाहायला मिळाले. पुन्हा एकदा म्हणजे उद्यापासून आम्ही आझाद मैदान सध्या तरी या ठिकाणी परिस्थिती निवळल्याचं दिसतंय. आता उद्या नेमकं काय होणार ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. अजित पवारांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे, मात्र देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं साधा गुन्हा नोंदवला नाही असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला टोला लगावला. तर बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस पक्षामध्ये दुमत नसल्याचा दावाही सपकाळ यांनी केला. पार्थ पवार उद्या राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यावेळी उपस्थित असतील. पार्थ पवारांसह राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. लव्ह जिहाद विरोधात भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्याचं दिसून आलं. लव्ह जिहाद रोखण्यासाठी ऑपरेशन दुर्गा सुरू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर पीडितांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करणार असल्याची माहिती मेधा कुलकर्णींनी दिली. समर्जित घाटगेंनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घाटगेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत असं वक्तव्य केलं. तसंच यापुढे आता आणखी काही प्रयोग करायचे नाहीत असं सूचक विधानही केलं. आमदार बच्चू कडू सध्या एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या यात्रेवर निघाले. हातात भगवद्गीता आणि संविधान घेऊन समानतेचा संदेश देण्यासाठी ही अनोखी मोहीम त्यांनी सुरू केली आहे. यापूर्वीही त्यांनी पन्हाळगड पावनखिंड ट्रेक पूर्ण केलाय. अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओ टेलिग्रामवर विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इच्छुकांकडून प्रत्येकी 20 ते 50 रुपये आकारले जात असल्याची माहिती आहे. पैसे मिळाल्यानंतर संबंधितांना व्हिडिओ पाठवले जात होते.
बीडमध्ये खरात कनेक्शन नावानं निनावी पत्र व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापलंय. यावर राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खोसरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि पुरावा नसताना बदनामी केली जात असल्याचा आरोप केलाय. पत्र व्हायरल करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असा इशाराही दिला. नाशिकमधील नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार प्रकरण उघडकीस आलंय. विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचार तसंच धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये 9 गुन्हे दाखल करण्यात आले, तर 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली. कांदिवलीच्या दुकानामध्ये गुजराती फलकावरून मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर 7 दिवसांच्या आत फलक मराठीत बदलण्याचं आश्वासन दुकानदारानं दिलं. मुंबईतल्या बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबट्यांची शिकार केल्याचं उघड झालंय. या प्रकरणात वन विभागानं 6 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची चौकशी केली. चौकशीमध्ये आरोपींनी बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बिबट्याची हाडं, सापळे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. आढावा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये रुईचे दर वाढल्यानं तसंच क्रूड ऑइलच्या दरवाढीमुळे पॉलिस्टर महाग झालंय. त्यामुळे कापसाची मागणी वाढलेली आहे आणि दरात प्रति क्विंटल 800 ते 900 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला कापूस विकल्यानं या वाढीचा त्यांना फारसा फायदा होणार नाही. सध्या वाढलेल्या दराचा फायदा व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजारामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. यामुळे दर थेट 4 ते 6 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले. यंदाच्या हंगामातील हा सर्वात नीचांकी दर आहे असं व्यापारी आणि शेतकरी सांगतायत. हिंगोलीमध्ये कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. आखाती देशांमधील परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाली आहे आणि दरही घसरले. त्यामुळे व्यापारी खरेदीसाठी येत नसल्यानं शेतामध्ये कलिंगड तसेच पडून आहेत आणि लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले. हमी भावानं होणारी तूर आणि चण्याची खरेदी बारदाण्याअभावी ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. अनेकांनी ऑनलाईन नोंदणी करून सुद्धा खरेदी बंद आहे. त्यामुळे उत्पादक अडचणीत सापडले. बाजारातही दर घसरल्यानं व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्याची तक्रार आहे. महाराष्ट्र राज्य महामंडळानं 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत एसटीच्या तिकिटात 10% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. पेट्रोल डिझेल वाढले नाही तर भाडेवाढ कशासाठी असा सवाल व्यक्त करत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्रेकनंतर आपला महाराष्ट्रामध्ये पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. चंद्रपूरमध्ये पोलिसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. 2 ट्रकमधून 63 जनावरं जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक केली आहे आणि एकूण 11 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. धाराशिवमध्ये एका कार्यक्रमातील जेवणातून 24 महिलांना विषबाधा झाली आहे. कार्यक्रमातील जेवणानंतर महिलांना उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर कदमवाडी गावात आरोग्य आणि अन्न भेसळचं पथक दाखल झालंय. 24 पैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. या महिलेवर शासकीय महाविद्यालयातल्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बेकायदा मासेमारी करणाऱ्या 3 नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागानं एक धाडसी मिडनाईट ऑपरेशन राबवलं. प्रतिकूल हवामान आणि उग्र लाटांचा सामना करत विभागानं LED लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्या 3 नौकांना रंगेहात पकडलं. जळगावच्या धरणगावमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. राहुल अहिरे असं अत्याचार करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मुळशी धरणामध्ये गोणवडीजवळ एका 17 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ऋषभ बनसोडे असं मृत तरुणाचं नाव आहे. फिरायला गेला असताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी आपत्ती पथकाच्या मदतीनं शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरामध्ये 2 गटात हाणामारी झाली. यामध्ये एका गटाकडून तलवारीचा वापर करण्यात आला. या घटनेत 4 जण जखमी झाले. पैशांची देवाणघेवाण आणि राजकीय वैमनस्यातून 2 गटात राडा झाला. जखमींपैकी शेख रईस आणि शेख कलीम यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना नांदेड इथल्या विष्णुपुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय. बीडच्या आष्टी तालुक्यामधील कानडी बुद्रुकमध्ये गायरान जमिनीच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाली. मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मारहाण प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला आहे. 4 चाकी आणि ट्रकची धडक झाल्यानं अपघाताची घटना घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुण्यात शेअर बाजार गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एका 75 वर्षांच्या निवृत्त व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. या व्यावसायिकाला 12 कोटींचा गंडा घालण्यात आलाय. शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या बहाण्यानं चोरट्यांनी व्यावसायिकाकडून 3 महिन्यांमध्ये वेळोवेळी 12 कोटी 31 लाख रुपये लुबाडले. जळगावच्या धरण गावातील संजयनगर परिसरात पतीनं पत्नीवर चाकू हल्ला केला. डोळ्यात मिरची पावडर टाकून चाकूनं हात, पाय, पोट आणि पाठीवर 13 बार केले. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारित्र्याच्या संशयातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. लालपरीतून पुन्हा 3x2चा प्रवास. राजमाता जिजाऊ बस लवकरच धावणार. प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार. मुंबई महापालिकेच्या सशुल्क पार्किंग व्यवस्थेमध्ये गंभीर गैरप्रकार. कंत्राटदार वाहन चालकांकडून निश्चित दरापेक्षा उकळतायत जादा पैसे. बेस्टच्या ताफ्यामध्ये येणार 2,500 नवीन बस. भाडेतत्वावरील ई बसच्या ताफ्यात वाढ अपेक्षित. प्रवाशांना मिळणार दिलासा. शालेय सहलींमधून एसटीला 127 कोटींचे उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत 33 कोटी 29 लाखांची भर. अंगणवाडी सेविकांच्या मानधन प्रोत्साहन भत्त्यासाठी आता वाट पाहावी लागणार नाही. मार्च महिन्याच्या भत्त्यासाठी 174 कोटींचा निधी मंजूर. महावितरण कंपनीचे विभाजन करण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. 10,000 कोटींचा IPO येणार. एप्रिल अखेर नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणं. देशांतर्गत उड्डाणांच्या यशानंतर आता नवी मुंबई थेट जागतिक हवाई नकाशावर झेप घेणार.